नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनदर्शिका याविषयी माहिती घेणार आहोत. दिनदर्शिकामध्ये साधे वर्ष ज्यावेळेस असते त्यावेळेस साध्या वर्षाची सुरुवात व शेवट एकाच वाराने होत असतो आणि लीप वर्षामध्ये एक दिवस शिल्लक असल्यामुळे त्या वर्षाचा सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने शेवट होत असतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहणार आहे की 1 जानेवारी 2023चा वार सोमवार असेल, म्हणजे 1 जानेवारी 2023ला सोमवार असेल तर 2023 हे साधे वर्ष आहे, त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षाची सुरुवात त्या वर्षाची सुरुवात ही एक वाराने पुढे होत असते आणि त्या वर्षाचा शेवट हा त्याच वाराने होतो. म्हणजे 1 जानेवारी 2023चा सोमवार असेल तर 31 डिसेंबरचा वारसुद्धा सोमवारच असतो. याचा अर्थ असा आहे की साध्या वर्षाचा नंतर येणाऱ्या वर्षाची सुरुवात एक वाराने पुढे होत असते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहू की 1 जानेवारी 2025चा वार बुधवार असेल तर 2026 वर्षाची सुरुवात ही गुरुवारी होईल, कारण 1 जानेवारी 2025 हे वर्ष हे साधं वर्ष आहे, म्हणून साध्या वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने होते आणि पुढच्या वर्षाची सुरुवात ही एक वाराने पुढे होते. म्हणजे 2026ची 1 जानेवारीची तारीख ही गुरुवार असे असू शकते, म्हणजे असतेच. आता महिने असतात, तर महिन्याचे वारानुसार 4 प्रकार पडलेले आहेत. वारानुसार 4 प्रकार आहेत, म्हणजे 28 तारखेचा महिना, 29 तारखेचा महिना, 30 तारखेचा महिना आणि 31 तारखेचा महिना, असे 4 प्रकारचे महिन्याचे वाराचे प्रकार पडतात. आता 28 दिवसाचा महिना, 28 दिवसाचा जर महिना आला तर त्यामध्ये 28 दिवसाच्या महिन्यामध्ये वाराची सुरुवात म्हणजे महिन्याची सुरुवात 28 दिवसाचा महिना हा फेब्रुवारी महिन्याचा, साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. म्हणजे साध्या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या महिन्याची सुरुवातसुद्धा त्याच वाराने होत असते. म्हणजे 1 फेब्रुवारी 2018ला मंगळवार असेल तर 1 मार्च 2018ला सुद्धा मंगळवारच असतो, म्हणजे 28 दिवसाचा महिना असेल त्यावेळेस. जर महिना हा 29 दिवसाचा असेल, 29 दिवसाचा महिना हा लीप वर्षामध्येच फेब्रुवारी महिन्यात येतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजेच काय, तर लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याची सुरुवात म्हणजे 29 दिवसाचा महिना असतो तो, त्याची सुरुवात जर ज्या वारानं होते तर पुढच्या महिन्याचा वार म्हणजे मार्च महिन्याचा वार हा एक वार पुढे जातो. तर म्हणजे 1 फेब्रुवारी 2016चा बुधवार असेल, म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे, आणि जर 1 फेब्रुवारी 2016चा बुधवार असेल तर 1 मार्च 2016चा हा वार एकनं पुढे जातो, म्हणजे गुरुवार असतो. जर लीप वर्ष जर नसते, म्हणजे 28 दिवसाचा जर महिना असता तर तोच वार आला असता, परंतु 29 दिवसाच्या महिन्यात एकानं पुढचा महिना एका वारानं पुढे जातो. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता पहा, 30 दिवसाचा जर महिना असला तर 30 दिवसाचे महिने कोणते आहेत आपल्याकडं? एक हे एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. या 4 महिन्यामध्ये काय होतं पहा, म्हणजे 30 दिवसाच्या महिन्यामध्ये ज्या महिन्याची सुरुवात होते त्याच्या पुढचा महिना हा 2 दिवसानं पुढे जातो. म्हणजे सुरुवात जर 1 जूनची सुरुवात जर बुधवारनं होत असेल, म्हणजे जून महिना हा 30 दिवसाचा आहे, म्हणून त्याची सुरुवात जर बुधवारनं होत असेल तर पुढचा जो जुलै महिना येईल तो 2 वारानं पुढे असेल त्याची सुरुवात. म्हणजे 1 जुलैची तारीख असेल, 1 जुलैचा वार असेल शुक्रवार. आता 31 दिवसाचा जर महिना असेल तर 31 दिवसाच्या महिन्यामध्ये
वारा हा 3 दिवसानं पुढं जातो. तोच महिन्याच्या पुढच्या महिन्याचा सुरुवात. यामध्ये पुढच्या महिन्याची सुरुवात 3 दिवसाने पुढे असते. म्हणजे 1 ऑगस्टचा जर रविवार असेल तर ऑगस्ट हा 31 दिवसाचा असल्यामुळं तर 1 सप्टेंबरचा दिवस हा 3 वारानं पुढं जाईल. म्हणजे रविवारच्या पुढं जर 3 गेला आपण तर सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 1 सप्टेंबरची सुरुवात ही बुधवारानं होईल. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे 28 दिवसाचा वार असेल तर त्याच्या पुढच्या महिन्याची सुरुवात त्याच वारानं होते 28 दिवसामध्ये. 29 दिवसामध्ये 1 दिवसानं पुढं जातो. 30मध्ये 2 दिवसानं वार पुढं जातो पुढच्या महिन्याचा. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्याचा सुरुवातीचा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो. आता सारखे वार केव्हा असतात ते आपण पाहू. सारखे वार असणारे महिने. साधं जर वर्ष असेल, साधे वर्ष, तर जानेवारी आणि ऑक्टोबर या महिन्याचा वार सारखेच असतात. म्हणजे प्रत्येक वार जानेवारी आणि ऑक्टोबरमधला. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचे वार सारखे असतात. एप्रिल, जुलै महिन्याचे वार सारखे असतात साध्या वर्षामध्ये. आणि सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वार सारखे असतात. आणि हेच जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल, जुलै या महिन्याचे वार सारखे असतात. फेब्रुवारी, ऑगस्ट महिन्याचे वार सारखे असतात. मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचे वार सारखे असतात. आणि सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वार सारखे असतात. म्हणजे हा एवढा तक्ता तुम्ही पाठ करून ठेवला हा ब्लॉक तर तुम्हाला कोणताही महिन्याचा वार काढता येतो. एवढं ध्यानात ठेवायचं. कोणत्याही वर्षाचा आणि कोणत्याही महिन्याचा. आता आपण पुढे पाहणार आहोत. 100 वर्षात फरकात 5 दिवस फरक असतो. म्हणजे 100 वर्षात वाराच्या फरकात 5 दिवस जास्त असतात. 200 वर्षाच्या फरकात वर्षाचा फरक जर 200 वर्षाचा असेल तर तोच वार 3 दिवसांनी जास्त असतो. 300 वर्षाच्या फरकामध्ये वार 1 दिवसांनी जास्त असतो. आणि 400 वर्षाच्या फरकात वार 0 दिवसांनी जास्त असतो. कारण 400 वर्षाच्या फरकामध्ये तो 0 दिवसांनी जास्त असतो. आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. 1 जानेवारी 2004चा मंगळवार आहे तर 1 जानेवारी 2005चा वार कोणता असेल. म्हणून आपण इथं लिहिलं की 1 जानेवारी 2004चा मंगळवार. मग आता इथं वर्ष पाहायचं कोणतं आहे. 2004. 2004 हे कोणतं वर्ष आहे. लीप वर्ष. म्हणून 1 जानेवारी 2005चा वार म्हणजे तो वार काय होईल. लीप वर्ष असल्यामुळे किती दिवसांपुढं जाईन. 2 दिवसानं. म्हणून इथं मंगळवार होता तर पुढच्या वर्षाची सुरुवात म्हणजे साध्या वर्षात पुढच्या वर्षाची सुरुवात 1 वारानं पुढं होते त्याच्या पुढच्या वारानं. पण लीप वर्षामध्ये तो 2 दिवसाचा फरक असतो. म्हणून 1 जानेवारी 2004चा मंगळवार असल्यामुळं 1 जानेवारी 2005चा 2 वर्षांपुढे गेल्यामुळं वार 2 दिवस पुढे जाईल. त्याचा वार येईन बुधवार न येता तो गुरुवार येईन. बुधवार आणि गुरुवार या पद्धतीनं. आता पुढचं गणित पाहू. 1 जानेवारी 2021ला मंगळवार आहे तर 1 नोव्हेंबर 2021ला कोणता वार असेल. म्हणजे वर्ष सारखेच आहेत फक्त महिने बदललेले आहेत. हे 2 पद्धतीने आपण करू शकतो. एक पद्धत आहे एक पद्धत 1 जानेवारी 2021चा मंगळवार आहे. मग आता या जानेवारी महिना हा 31 तारखेचा असल्यामुळे त्या महिन्यातले किती दिवस शिल्लक आहेत 30. म्हणून आपण इथं 30 दिवस लिहून ठेवले. हा साधं वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 0 दिवस शिल्लक आहेत. मार्च महिन्यामध्ये 3 दिवस शिल्लक आहेत. कारण 31 तारखेचा महिना 31 तारखेत 3 दिवस शिल्लक असतात. 30 तारखेच्या महिन्यामध्ये 2 दिवस शिल्लक असतात. म्हणून आपण तसे केलेलं. एप्रिल 30 तारखेचा म्हणून 2, मेला 3, जूनला 2, जुलैला 3, ऑगस्टला 3, सप्टेंबरला 2, ऑक्टोबरला 3 आणि नोव्हेंबर महिन्याची 1 तारीख काढायचं म्हणून तो 1च दिवस. अशी जर याची बेरीज केली तर ती 52 झाली. आणि या 52ला जर 7नं भागलं तर उत्तर येते त्याची बाकी उरते 3. म्हणजे याचा अर्थ आहे की जो वार सध्या दिलेला आहे आपल्याला त्याच्या पुढं 3 वार जायचं. तर मग 1 जानेवारीला मंगळवार आहे तर त्याच्या पुढं 3 वार गेलो आपण तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 नोव्हेंबरचा शुक्रवार असेल. आता हेच आपण सारखे महिने न करू शकतो. सारखे महिने कोणते असतात साध्या वर्षामध्ये. कारण 2021 हे कोणतं वर्ष आहे. साधं वर्ष. म्हणून साध्या वर्षामध्ये जानेवारीला महिना कोणता सारखा असतो. ऑक्टोबर. म्हणून 1 जानेवारीचा वार जो असेल तोच कोणता वार असेल 1 ऑक्टोबरला असेल. म्हणून 1 ऑक्टोबरचा वार आपला कोणता आला. मंगळवार. ऑक्टोबरचा मंगळवार आल्यामुळं ऑक्टोबर हा किती तारखेचा महिना आहे.
किती दिवसाचा 31 म्हणजे पुढच्या महिन्याचा. आता नोव्हेंबरचा दिवस आपल्याला गणतात 1 नोव्हेंबर काढायचा, म्हणून पुढचा महिना ऑक्टोबरची सुरुवात मंगळवारनं झाली आणि पुढच्या महिन्याची सुरुवात 3 वाराने पुढं होईल. कारण काय तर तो 31 तारखेचा महिना आहे, म्हणून 31 तारखेच्या महिन्याची सुरुवात 3 दिवसानं पुढे होते. मग मंगळवारच्या पुढे जर आपण गेलो तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे या पद्धतीनं सुद्धा केलं तर आपलं शुक्रवार उत्तर येते. अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो दोन्ही पद्धतीने. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. 11 जानेवारी 2002चा शुक्रवार आहे, तर 11 जानेवारी 2015चा कोणता वार असेल? आता इथं तारीख सारखी आहे आणि महिना वर्ष बदललं, माफ करा. वर्ष जेव्हा बदलते त्यावेळेस वर्षाची वजाबाकी करून घ्यायची. आपल्याला 2015मधून 2002 वजा केले तर 13 उत्तर येते, म्हणजे 13 दिवस शिल्लक पुढे जातात. आणखी एक ध्यानात ठेवायचे की या 2002 ते 2015मध्ये लीप वर्ष किती आले? 13 बाजूला लिहिले आपण. लीप वर्ष आले 2004, 2008 आणि 2012. हे 3 वर्ष लीप वर्ष आले, म्हणून हे 3 दिवस पुन्हा या वजाबाकीच्या वर्षाच्या वजाबाकी 13 आली होती, त्याच्यात हे लीप वर्षाचे 3 दिवस मिळवायचे. म्हणजे असे एकूण झाले 16 दिवस. आणि या 16ला 7नं भागायचं. 7नं भागायचं कारण काय असते, तोच वार 7 दिवसांनी परत येतो, म्हणून 16ला आपण 7नं भागलं तर बाकी त्यावेळेस 2 उरते. म्हणजेच 11 जानेवारी 2002ला शुक्रवार आहे, आपली बाकी 2 आलीत. म्हणजेच पुढचं 11 जानेवारी 2015ला तर 2ने वार पुढं राहील. म्हणजे इथं जर शुक्रवार आहे तर शनिवार आणि रविवार, म्हणजे 11 जानेवारी 2015चा वार हा रविवार असेल. अशा पद्धतीनं आपण हे गणित करू शकतो उदाहरणे. अनेक विशिष्ट दिवसाचे वार सारखे असतात, हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. हे सुद्धा आपण हा तक्ता पाठ करून ठेवायचा आहे की 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन असतो. महात्मा गांधी जयंती, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांची जयंती 2 ऑक्टोबरला असते आणि नाताळे 25 डिसेंबरला असते. म्हणजे 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबर ह्या 3ही दिवसाचे वार सारखे असतात. त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट, बालक दिन 14 नोव्हेंबर आणि महिला मुक्ती दिन 3 जानेवारी या 3ही दिवसाचे वार सारखे असतात. म्हणजे हा तक्ता पाठ करून ठेवायचा. परीक्षेत असं गणित येतं एखाद्या वेळेस की महाराष्ट्र दिनाचा वार बुधवार आहे, तर 31 डिसेंबरचा वार कोणता असेल? म्हणजे आता महाराष्ट्र दिनाचा वार आपल्याला माहिती आहे की समजा महाराष्ट्र दिनाचा वार बुधवार आहे, तर आता आपल्याला 31 डिसेंबरचा वार काढायला सांगितला. म्हणजे आपल्याला तिथून 31 डिसेंबरपर्यंत वार काढायचं काम नाही प्रत्येक महिन्याचा. महाराष्ट्र दिन आणि नाताळ एकाच दिवशी येतो, म्हणून डायरेक्ट आपण 25 डिसेंबरला जाऊ. म्हणजे एक महाराष्ट्र दिनाचा बुधवार तर 25 डिसेंबरचा सुद्धा, नाताळाचा सुद्धा बुधवार आणि 25च्या पुढं 6 दिवस म्हणजे 31, म्हणजे वर्षाची शेवट म्हणजे डिसेंबर महिन्याचा शेवट 31 डिसेंबरचा वार. म्हणजे बुधवारच्या पुढं 6 दिवस जर गेलो आपण तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे मंगळवार म्हणजे काही क्षणातच, म्हणजे आपण 30 ते 35 सेकंदात असे उत्तर आपण काढू शकतो या सगळ्या पद्धतीनं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या असे अनेक व्हिडिओ आता तुम्हाला शेअर केल्या जातील की जे तुम्हाला केंद्रप्रमुख परीक्षेसाठी आणि TET परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल.